हरि ओं श्री गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाम् अंकुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकम्। शुक्लांभरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये। सर्वविघ्नप्रशमनं सर्वसिद्धिकरं परं सर्वजीवः प्रणेतारं वन्दे विजयदं हरिं। लक्ष्मीनारायणं वन्दे तद्भक्तप्रवरो ह्यः श्रीमदानन्दतीर्थाख्यं गुरुस्तञ्च नमाम्यहम्। यो विप्रलम्बविपरीतमधिप्रभूतान् वादानिरस्य कृतवान् भुवि तत्त्ववादं सर्वेश्वरो हरिरिति प्रतिपादकन्तम् आनन्दतीर्थमुनिवर्यमहं नमामि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ब्रह्मान्ता गुरुवत्साक्षाद्दिष्टं दैवं श्रियः पतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। प्रथमत जाऊंगेनो कुंभापुराधीश जावनाशिलो श्री भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवाक नतमस्तक जाऊंगेनो। तशीची मुख्य प्राणांतर्गत मुकारी विराजमान देवनाशील दसलो मुख्य प्राण देवाक नतमस्तक जाऊंगेनो। कुंभापुरांत दशील दसले सर्व कुळावी देवस्थानांक सर्व विशेष रीतीनं पूजनीय असतानारे नित्य ही पूज घेऊ तसले सर्व देवमंदिरांतू नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले गोकर्ण मठाचे गुरुपरंपरेचे सर्व वृंदावनस्थ स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जाऊंगेनो। तशीची आमगेले विद्यमान्य स्वामी जावनाशिले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जाऊंगेनो। सर्व कुंभापुरांत तशील दसले सर्व आस्तिक महाजन भजकालय एक मनोकामनाशील कसंकी म्हणणारी एक युवसेवा वाहिनी माध्यमातर्फीनं एक विशेष रीतीनं एक धार्मिक कार्यक्रम घडका नात्रदररी आस्तिक लोकाक एक योग्य रीतीनं धर्माचे आचरणाचे सुसंस्कारो प्राप्त जाव का म्हणत असले एक विनंती क तशीची त्यांनी अपेक्षा केल्ले रेची एक आमगेले समाज बांधवांक आईचे आचारो विचारो ना एक धार्मिकता भावने बदल श्रद्धा मुख्यतः जाऊंगेनो प्राप्तीकरण जाव का म्हणले एक सदुद्देशा लागूनची एक वेदवाणी म्हणत असले कार्यक्रमाचे मुखांतर जाऊंगेनो युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीच्यान आयोजन केले दसले एक कार्यक्रमांतू विशेष जावनो हे भाद्रपद मासाचे कृष्ण पक्षांतू महालय पक्ष म्हणून मी म्हणताची पितृपक्ष म्हणून बी म्हणताची असले एक पक्षांतू विशेष रीतीनं आमगेले एक म्हालगड्याले आमगेले एक गतपित्र लोकाले उडगासा लागून आम्ही विशेष रीतीनं तांगेले श्राद्ध की तर्पण की नातर जाल्यार अनेक रीतीन आम्ही तांकां कृतार्थ जावंगेनो स्मरण करूंगेनो आमगेले जीवनांतू कृतार्थ देताची तसले एक सुसंदर भारी सर्व पितृलोकाले आशीर्वादू सर्व गत म्हालगड्याले आशीर्वादू आमकां आमगेले समाजाचे बऱ्यापणा दृश्टीनं उरका म्हणले एक सद्भावनेनं हे एक वेदवाणी कार्यक्रमा मुखांतर पुराणाचे एक विशेष रीतीनं धार्मिक प्रवचनाचे आयोजन केल्ले आसा। गरुड पुराण म्हणल्यानंतर मस्त लोकांक एक रीतीनं भयभीत रीतीन वातावरण दिसता नातर जाल्यार कसकी एक रीतीनं हें पुराणांतू एक चित्रण की ना आशिल्ले तसले संवाद की नातर जाल्यार हें कार्यक्रम करीत की ना अशें म्हणत तसलें एक संशयास्पद नातर जाल्यार व्यक्तिगत मस्त लोकांलो अभिप्राय आयलो। तदनंतर ब्राह्मण द्वारा तांणी विचारिल्ले निमित्तानं आम्ही कशी हे कार्यक्रम करीत नातर जाल्यार हे महालयांतू करकावे नातर जाल्यार हें केन्ना वाचितवे ना हे देवमंदिरांत बी वाचितवे म्हणत तसले दृश्टांतांतू एक मक्का गोतशील प्रमाणे आमगेले एक मठांतू रूढींत आशिल्ले तसले नाजाल्यार हांव वाचिल्ले तसले पुस्तकाचे आधार घेवन सांगचे म्हळ्यार आमगेले वेदव्यास देवान ताणें विशेष रीतीन वेदाचो निर्णय केले नंतर वेद विभाजन करून घेवन विशेष रीतीन आमकां एक सुज्ञान प्राप्ती देवका म्हणत तसले एक संक्षिप्त रीतीन तांणी 18 महापुराणाचे रचन केलेले आसा। ते 18 महापुराणांतूय
हे गरुड पुराण उल्लेखूची प्राधान्यता जाऊन दिसता. गरुड पुराण म्हणल्यानंतर आमकां दिसतालें खाली गरुड पुराण मात्र वय अशी भयभीत ना खंडीत ताजे बद्दल कसनेची एक चिंताक्रांत देवच तसले संदर्भ येना. कित्याक की म्हळ्यार 18 महापुराणाची वेदव्यास देवान रचन केल्लें आसा. तातूंतलें प्रथम पुराण ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, वराहपुराण, स्कंदपुराण, वामनपुराण, कूर्मपुराण, मत्स्यपुराण, गरुडपुराण आणि ब्रह्मांड पुराण आणि वायुपुराण म्हणून उल्लेख आमकां मेळटा. असल एक परम पवित्र जालें तसलें विशेष जावंक गरुड देवान परमात्मा लागी स्तुती करूंक सर्व ही आस्तिक वृद्ध ब्राह्मण नातर जाल्यार पुरुष स्त्री सर्व ही कष्ट करता आसाची भूलोकांतू कष्ट करूंक तांगेले मुखावयले जीवमानव संघटनेंतू ना जीवमानव वृत्तांतांतू कशे रितीन तांगेले जीवनाचे केलील तसले पुण्याक कसन एक फल मेळटा ना पापाक कसन एक फल मेळटा म्हण तसले उद्देश्य आमकां कळूंक उरल्यार चल तसले वाट आनी आमी करता तसले चुकेक चूक करनाशीची समवाटेरी समजूंक वच्चाक आमकां सदवकाशू हें गरुड पुराणा निमित्तान मेळटा म्हणच्याक मस्त खुशी जाता आसा. तसले एक परम पवित्र जालें तसलें हें गरुड पुराणाचें आमी हें एक विशेष माध्यमांतल्यान श्रवण करूंक ना ताजेचे एक पुण्य संपादनाचे आस्वाद घेवन हें विशेष जालें तसलें ज्ञान यज्ञ कार्याचे आमी रसामृत पिबत करूंक आमगेले जीवनांत आशिल्ले तसले सर्व ही कश्ट तापत्रयाच्यान मुक्ती घडच्याक ना आमगेले गेलेले तसले म्हालगड्याले एक संस्मरणे निमित्त ना तांगेले एक उडगास केलेले निमित्तान आमगेले जीवनांतू हें गरुड पुराणाचें महत्व सर्व ही कोणीची हें पुराण आयकुच्याक सामर्थ्य आसा ना कोणीचे आयकून तांगेले जीवनाचे उद्धार करून घेवच्याक हें गरुड पुराणांतू महत्व अत्यंत परम पवित्र जावन सांगिल्लें आसा. अशें म्हणल्या निमित्तान सर्व ही लोकांना हें पुराणाचें श्रवण करून तांगेले जीवनांतू कशे रितीन तांणी एक मार्गबद्ध नाजाल्यार जीवनांतू कशे रितीन आमकां ज्ञान घेवन ते ज्ञानान परमात्माले भक्ती करून ते भक्तीन विशेष रितीन परमात्माक अनुसंधान करून आमगेले जीवनांतू कशे रितीन चलका म्हणटा तसलें उद्देश्य हें गरुड पुराणांत आसा. तशें देखून आमी हें आयकले निमित्तान आमगेले जीवनांत सुद्दाची रूढी करून घेवच्याक शक्यता भाव घेवच्याक जाता म्हणटा तसलें वृत्तांत आमकां दिसता. असलें गरुड पुराणांतू मस्त रितीन सांगिल्लें आसा. तांतू 19,000 श्लोक कूड तांतू निर्माणीत जालें तसलें बृहत पुराण आसा. हातूंत 3 प्रकांड कांड आसाची. एक आचारकांड, एक धर्मकांड आनीची प्रेतकांड ताका आनीक ब्रह्मकांड म्हूण सांगूनची म्हणटाची. हें विष्णून साक्षात तेगेले वाहन जालें तसलें गरुडाक सांगिल्लें तसलें पुराणा निमित्त ताका गरुड पुराण म्हणून सांगिल्लें आसा. हें प्रेतकांड सपिंडीकरण देवचे पसून अशौचांत सुद्दाची एक गेलील तसले आत्माचे उद्दिश्य जावंक तेगेले सपिंडीकरण श्राद्ध देव पसून तांगेले सद्ग्रहांतू करचे तसलो एक विशेष प्रवचनाचे कार्य बी करत उरताची. तद्निमित्तान हें तरेन केल्यार तें गेलील तसले आत्माक विशेष रितीन सद्गती प्राप्त जाता ना आत्माले उद्दिश्य जावंक करचे तसले हें कार्या निमित्त तांगेले बीची कशे रितीन तांणी दान करका कशे रितीन तांणी परमात्माले अंतर्गत जावंक ते गेलील तसले प्रेतात्माक विशेष रितीन ताका मोक्ष पावचे तर जाल्यार कशे रितीन प्रित्यर्थ जावंक दान मान ब्राह्मणांक करका म्हणटा तसलें एक विशय तांतू सांगिल्लो आसा. तसले निमित्तान आमकां दिसता हें विशेष प्रवचनांतू ना विशेष गरुड पुराणांतू सर्व ही ग्रंथांतू मस्त रितीन हाजीचो एक विशय विभागाचेर उल्लेख केल्लो आसा. शास्त्रांत सांगिल्ले प्रमाणाची जन्माक आयले नंतर मरण ही निश्चितची. मरणांतू कसनेची तांतू त्रास ना. ते जन्माक आयले नंतर मरण पावुकाची. ते कशी पावता कशी देवाल संकल्प आसा ना देवाले कशें न्हय आमी कर्तव्य आमगेले कर्तव्या प्रमाणे करका म्हणटा तसले उद्देश्य आमकां हें सांगिल्लें आसा. अशें म्हणले निमित्तान आमी जन्मांत आयले तेन्ना कसलें एक पुण्य काम केल्यार ना पुराण प्रवचन केल्यार सत्कर्म केल्यार हें स्वर्ग सुख मेळच्याक आमकां
विशेष प्रमाणे लाभदायक देवन मेळता ताकाची आमकां मस्त रितीन एक संदर्भ सांगता की म्हळ्यार कशे रितीन आमी कर्तव्य करताची ते कर्तव्यान ते आमकां फल मेळता आसा अशें म्हणटा जाल्यार संदर्भ आमकां लक्षाक येता। जीवनांतू श्रद्धा भक्ती आनीची प्रेम भाव हे सर्वही उरका तद्निमित्तान आमी प्रथमतः जावंक न्हू आमी मात्रदेवो भव म्हणटाची कित्याक म्हळ्यार आवसूल तसले देव आनी कोणी ना नमातो परदैवतम म्हणून सांगतात कित्याक म्हळ्यार आवसूची आमकां प्रथम दैवत जावंक आसा अशें म्हणून संदर्भ आहा रे। विशेष रितीन कर्मांत आयले तसले षोडश संस्कार की नातर जाल्यार सपिंडीकरण श्राद्ध की ना मध्यम षोडश श्राद्ध की नातर जाल्यार वर्षांत देना पळय सपिंडीकरण श्राद्ध देना पळय 1 वर्ष देना पळय करता जाल्यार उत्तम षोडश श्राद्ध की हे सर्वही आमी हे गरुड पुराणांतू एक विशेष जावन पळोवया। श्राद्ध म्हणल्या नंतर आमकां दिसता की म्हळ्यार श्रद्धया इति धीयते इति श्राद्धः म्हणून सांगता। मस्त लोकांक एक दिसता की कसं की म्हळ्यार आजकालचें एक वातावरण पळोवंक न्हू घरा कडेन श्राद्ध करच्याक जायना अशें म्हणून आमकां दिसता। एक पंत आमकां बी मस्त पश्चाताप जाता की म्हळ्यार आवस बापसून एक ते चेडणाले भविष्य जिवना कितें तरी ना चेडणाक एक योग्य रितीन स्थानमान मेळका म्हणटा तसलें सद्बुद्धी ताका एक प्रेरणा येवंक न्हू की आपूण आपणाले एक जिवमानांतू भोगील तसले कश्ट आपणाले चल्याक येवचे ना चेडवाक येवचे ना म्हूण सांगून ताका योग्य संस्कार दिवका म्हणटा तसलें एक उन्नतीकरण प्राप्तीकरण जावका म्हणले उद्देश्यान ताका योग्य एक स्कुलांत की ना शिक्षणांत की ना ताका एक्स्ट्रा ट्युशन म्हणटाचे ताका वरकी आमी घालूंक न्हू तागेले एक ज्ञानार्जन करूंक न्हू तागेले एक स्थाना रितान राबका तागेले पांया रितान राबोवंक न्हू एक उद्योग की वेवसाय करका म्हूण लेखताचे पळय कसन एक व्हड आपणाले त्याग करूंक न्हू ते चेडणाले भविश्याचे कितें तरी आमी ताका चिंतन करताचे। चेडणान जन्मा येवका तर जाल्यार बी ताका बी पळयताचे आमी बरें हॉस्पिटल जावका ना बरें ताका वैद्यकीय शुश्रूषा की ना जाल्यार कसन औषधोपचार की सर्व ही करताचे जाल्यार हेची केन्ना चेडणाले प्राप्त वर्ष जाता तागेल्या योग्य रितीन ताका संस्कार की नामकरण की मुंजी की उपनयन की ना तागेले एक मुखारसून विवाहादी कार्य सर्व ही घडता देना ते चेडो प्रबुद्धावस्थे येवंक न्हू तागेले बी संसार चलता आसतना हे वृद्धाप्य दिले तसले आवसू बापसूक घराच्यान भायर घालून वृद्धाश्रमा व्हरून घालता तसले प्रारब्ध हे घटनावळी आयच्या दिवसांत घडत आसा। पळयात खंयचे आवसू बापसू कितें तरी खंयचे आवसू बापसून आपणाले एक चेडा कितें तरी कसलेच रितीन चौकशी करनाशिची ना ताका एक शिक्षणान दिवका लायची पयशा चौकशी करनाशिची वैद्यकीय उपचार दिवका चौकशी करनाशिची तागेले एक योग्य संस्कारित जीवन जावका म्हणले एकमेव उद्देश्य दवरंक न्हू तागेले लालन की पालन की पोषण केलेले आसा त्याचीची चेडो लालन पालन पोषण घेतील तसले चेडो आपणाले बापसूले ना आवसूले वृद्धाप्यांतू ताका वृद्धाश्रमा व्हरून दवरंक न्हू कॅरटेकर दवरता तसले प्रसंगवशात घटनावळी आजकाल घडत आसा म्हणजे ताका मस्त रितीन दुख्ख पावता दुख्ख म्हळ्यार खेद दिता कित्याक म्हळ्यार समाजांतू हे वृद्धाश्रमाचे एक संघटनावळी मस्त रितीन जाल्या कित्याक म्हळ्यार आवस बापसून केन्ना आपणाल्या चेडणान घरांत उरका ताका कसले रितीन दुख्ख देंवचें ना तागेले एक संस्कार जीवन बरे रितीन घडका म्हणटा तसले उद्देश्य पळयलो जाल्यार तो चेडो पळयत की म्हळ्यार आपणाल्या बायलेक खंय तरी त्रास जातले की कोणी ना एक संदर्भ ताण पळोवंक न्हू आवस बापसूक वृद्धाश्रमा व्हरून गेले ताजे नंतर तागेले अंत्यसंस्कार सुद्दाची घरा कडेन हाडनाशिची कित्याक म्हळ्यार घरा कडेन फ्लॅटाक वयर व्हरच्या जायना हाडच्या जायना असल तसले प्रसंगवशात आमी घटनावळी करता तेन्नाचे एक कुटुंबांत कशे रितीन एक जॉयंट फॅमिली म्हणून उरता आशिल्ली की म्हळ्यार सर्व ही मेळून न्हू सर्व ही दुख्खांत की कश्टांत की तापत्रयांत की एकीकृत करून न्हू एका कुटुंब म्हणून वसुधैव कुटुंब म्हणून उरता आशिल्लें जाल्यार आतां हांव म्हगेल बायल चेडूं म्हणटा तसले प्रसंगवशात घटनावळी घडच्या लागले मुखार सुनू आवसूल बापसूले अंत्यक्रिया केले आनीची योग्य रितीन तागेले संस्कार करता म्हळ्यार म्हाका टायम ना बट माम तुमी कसं पळोवन कराची म्हाका काम आसा म्हळ्यार त्याची आवस बापसून तागेले एक शिक्षणा म्हळ्यार अशी रितीन ताका निर्लक्ष केलें तर जाल्यार तागेलें जीवन चलता आशिल्लें आजकाल खंडीत चलनाशिल्लें आवसू बापसून केलेले तसले त्यागाचे फला निमित्त आज चल्लो तागेले पांयां राबला म्हळ्यार आवसू बापसूले परिश्रमाची ताका कारणीभूत जावंक आसा असले चेडणान आजकाल अंत्यसंस्कारांत वयल्यारीचे निर्लक्ष्य ना तर जाल्यार मुखारसून आवसू बापसूले उद्देश्य जावंक न्हू कसन एक और्ध्वदैहिक कर्माचरण करता की ना योग्य रितीन ताका एक संस्कारवंत एक और्ध्वदैहिक श्राद्धाचरण की ना जाल्यार सपिंडीकरण श्राद्ध की कसन एक करचें आसा ते कसल बदल करका म्हणटा तसले उद्देश्य
हे गरुड पुराणांतू आमकां मेळटा। ताचे दुखूनची आमी हे गरुड पुराणाचे कथामृत आयकले तर जाल्यार आमी आमगेले गेलील तसले गत पित्रांक ना गत मातृवर्गांक ना पितृवर्गांक कशे रितीन तांकां योग्य संस्कार दिवका, ते संस्कार कशे रितीन दिल्यार तांगेले प्रेतत्व जन्माच्यान निवृत्ती घडसून तांकां योग्य रितीन पित्र म्हणत आसले एक योग्य स्थान मेळटा म्हणत आसले संदर्भ तांकां आमकां दृश्टांतांत मेळटा। आमगेले गेलील तसले म्हालगड पित्रांक आमगेले गेलील तसले पित्रांक एक रितीन करता आसले सपिंडीकरण श्राद्ध की ना तर जाल्यार मुखार सुन आमगेले कुटुंब वर्गाचे गेलील तसले म्हालगड पितृवर्गांक आत्त गेलील तसले पितृवर्गांक संयोजन करून तांकां एक योग्य पितृस्थान दिवता आसले संदर्भाक और्धदैहिक कर्माचरण आमी करका, ते खंय करका कशें केल्यार आमगेले म्हालगड्याक योग्य रितीन फल मेळटा म्हणून आमकां दृश्टांत मेळटा। मस्त लोक म्हणटात भटमाम आमी म्हालगड्यान सांगले ना आमगेले गुप्तशील मनशान सांगले गया वचून श्राद्ध केले नंतर आवस बापसूलांनी श्राद्ध करका म्हूण ना म्हणून सांगले म्हणून म्हणटाच जाल्यार खंडीत चूक ती कसल्या की म्हळ्यार गया ही एक तीर्थक्षेत्रार आज वचो फाल्यां वचो परां वचो केन्ना जाल्यार तीर्थक्षेत्रार वचून करना जाल्यार ताका दोश आसाची ताजे कितें ताका तीर्थश्राद्ध म्हणटात। आनी नित्य नैमित्तीक श्राद्ध वेगळे आनी नैमित्तीक श्राद्ध वेगळे म्हणून आमकां श्राद्धाचरणांत मेळटा। वर्षाक आमकां एक दिवस म्हळ्यार आमगेले एक वर्ष म्हळ्यार पितृवर्गांक एक दिवस के तांणी ते दिवसाचे वाट राखत उरताके आनी हेची आज मुगेल चल्लो करता ना आमगेले नात्र करताची आमकां उडगास करून एक योग्य रितीन आमगेले श्राद्धाचरण करून आमकां तर्पण दिताची ना एक वासपळ दवरताची म्हणत आसले उद्देशान तांणी वाट राखत उरताके। आमी त्याच दिवसाक तांगेल उडगास करना तर जाल्यार तांणी आमकां शपीत करून वताके असले आचरणां आजू पासून चलूंक येनायिल्ली आसाची। मस्त लोक म्हणटात भटमाम म्हगेली बायलेक त्रास जाता घरा कडेन रांदच्याक जायना आपूण गोकर्णा वचून करून येता म्हणटात जाल्यार खंडीत पळया खंयच करा तुमी खंयचें श्राद्ध आसा ही प्रथम श्राद्ध खंय करता की म्हळ्यार आमगेले घरांतूची योग्य रितीन आमगेले कुलपुरोहिताक घेवनूची आमी करता कित्याक की म्हळ्यार गेलील तसले आत्म ना गेलील तसले पितृवर्ग आमगेले घर सोदूंक येताके। कशें की म्हळ्यार गायचे वासरू कशे रितीन खंयी वासरू गेल्या सुद्दाची वासरू गायच्यान दूर गेल्या सुद्दाची कशे रितीन आवसूल एक दूद पिवच्याक मोहीत जावंक न्हू आकर्शीत जावंक न्हू एक प्रेम वशान कशी गाय कडेन वासर येत की तशीच आमगेले म्हालगडे आमगेले घरांत तूं येवंक न्हू ते श्राद्धाचे वाडील तसले एक भक्षकी ना पदार्थ की ना तर जाल्यार तांकां दवरील तसले अर्पण केलेले तसले पिंड प्रदान तांणी संतोशान घेवंक वता म्हणत तसले प्रतीती आमकां आज पासून मेळटा। ताजे कितें तरेची दलील दितले म्हणटाक आमकां देवान शक्ती दिल्ली आसा, आमकां देवान विशेश रितीन स्थान मान गौरव दिल्ले आसा। हाजे निमित्तान पुणीची आमी आमगेले आवस बापसूल उरो ना आमगेले एक म्हालगड्याले एक पुराण पद्दती प्रमाणे उरो ना शास्त्रा आचरणे पद्दती प्रमाणे उरो आमी तांगेले उडगासू ना तांगेले एक वर्षात श्राद्धाचे मिती दिवसाकची तांगेले विशेष अनुसंधानपूर्वक कोरगेनूची आमी ते गया गदाधरालो उडगास कोरगेनूची ते श्राद्ध आमगेले घरांत केल्यार मात्र ताका 100 मार्सके। इतरे कडेन आमी ब्राह्मणा कडेन आमगेले अनानुकूलत आसा ब्राह्मणा घर वचून केल्यार कोणाल घरांत आमी कसं एक श्राद्ध करता की ते श्राद्धाचे 50% ताजीचे भाग ना 50% फल ते ब्राह्मणाचे घराक वतके आनी उरील मात्र आमगेले पित्रांक मेळचे ना त्या पित्राले आशिर्वादान आमकां मेळचे पुण्य केवल 50% के पळय 100% तुमकां पुण्य जावका की 50% पुण्य जावका की म्हणत असले विचार करचो तुमगेले विवेचना सोडील विशय। तशें देखून तुमगेले गुतशिले आस्तीक भावीक लोकांक ना योग्य रितीन पितृकर्म आचरण करता आसले सद्भाविकांक आयच्यान तुमी मार्गदर्शन दियाची। हे श्राद्धाचरण खंय करका कशें करका म्हणत आसले वृत्तांत आमी विशेष जावंक न्हू हे गरुड पुराणाचे मुखांतर जावंक आयकून आमगेले जीवनाचे धन्यतम पावया। तदनिमित्तान आमगेले जीवनाचे विशेषमय दलत आसले उद्देश्याचे साकार देवच्याक कारणीभूत जाता म्हणत आसले वृत्तांत आमकां दिसून येता। प्रथमत जावंक न्हू गरुडदेव विशेष रितीन परमात्माक भक्तीन भावनेन तागेले प्रार्थना करता आसा पळयाची। यस्मादिदं जगुदेति चतुर्मुखाध्यं यस्मिन् वस्तितमशेषमूले यत्रोपयाति विलयञ्च समस्तमन्ते धृग्गोचरो भवति मेदस्य दीनबन्धुः
चक्रम सहस्र करचारु करारविंदे गुर्वी गदाधरवरश्च विभाति यस्य पक्षीन्द्र पृष्ठदिरोपतिपात पद्मो धृद्गोचरो भवति मेद्य सदीनबन्धुः यस्मादृष्टिवत शस्तु सुरा समृद्धिं कोपेक्षणेन धनुजा विलयं व्रजन्ति भीताश्चरन्ति यत्कृतको यमानिलाद्य धृग्गोचरो भवतु मेदस्य दीनबंधुः. पळे कस्सनेक ताणे गरडान प्रार्थना केल्या की म्हणरी कस्सनेक परमात्माचा ब्रह्माचो आदिरूप सर्व ही जगताचो प्रकट दत्तसलो सुसंदर बारी संपूर्ण हे जगाचे कारणीभूत देल तसले हे दीनबंधू देल तसलो परमात्म तू आपणाले सर्व क्षेत्र समदर्शन जावंक नाशिल्लो तसलो आधिरूढ देल तसलो हे जगाक लीन देल तसलो हे जगाचे प्रकाशमान चक्र देल तसलो बलाढ्य देल तसलो गदा शंख चक्र तू धारण करूंगेनु सुशोभित जावंगेनु आपणाले पक्षीराज म्हणत असले गरडाले फाटीर बसूंगेनु तुगेले चरण कमल सदा नित्य ही तुगेले दीन बंधू देल तसले सर्व ही भक्तगणांक तुगेले दोळ्यान ना तांगेल दोळ्यान तुगेले समक्षम दर्शन पळोत तसले स्नेह दृष्टीच्यान पळोवन सर्व देवानुदेवते नित्य ही तुगेल्यागी ऐश्वर्य प्राप्ती कितरो कोपदृष्टीच्यान कसनेक तासार भावन असल्याची सर्व ही कसनेक नष्ट रीतीन राक्षसी कुल कशेक नष्ट जाल्ल्यासारखी तसले परमात्म तू सूर्य यम वायुवादी अष्टादी सर्व ही गणाच्यान तुगेले अनुग्रहाच्यान सर्व ही भयभीत जावंगेनु तंगेले वृत्तीपर जीवनांतू कार्यप्रवृत्त जावंगेनु विशेष रीतीन तुगेले अनुग्रहाक आपणाले समक्षम जावंगेनु नेत्र उन्मीलन करतची नित्य ही तुगेले स्तुती करत दर्शन आपण्याक मेळो म्हणत असले एक विशेषमय प्रार्थना विशेषमय भिन्न गुरुडदेवान परमात्मा लागी केलके तद्निमित्तान परमात्मा प्रसन्नीकरण जावंगेनु तगेले जीवनांतू एक योग्य रीतीन तांकां पावका कसनेक संदर्भारे एक तगेले जीवनांतू कशे रीतीन ताणें नामसंकीर्तन करका म्हणत असले उद्देश्यो तांकां दृष्टांततके पळयाची यमधर्म सुदाची आमकां आदेश करता की म्हळ्यार जिह्वान भक्ती भगवत गुणामधेयम चेतास्मन् स्मरति तच्चरणारविंदम कृष्णायनो नमति यच्चिर एकदापि तातायनो यमद्वयस्वो कृत विष्णुकृत्यान. हे श्लोक भागवताचो 6 स्कंदांतू अध्यायाचे 3 अध्यायांतुलो श्लोक हो. कृष्णाले आमी मुकुंदाले पदारविंदाचे विशेष रीतीन तगेले चरित्रेचे जीवनाचे एक स्मरण आमगेले जीवनांतू उद्धार जावका तर जाल्यार आमगेले सर्व ही कष्टाचे तापत्रयाचे निर्मूलन घडका तर जाल्यार परमात्मा देल तसलो तगेले स्मरण नित्य ही आमी स्मरण करूंगेनु तगेले चरणारविंदांतू आमी आमगेले शिरसावंदन आमी ते परमात्माल करका के कसनेची आमगेले निंदा उरो कोणीची आमगेले अपमान करो नादर अपकीर्ती करो ते सर्व ही आमी निर्लक्ष्य रीतीन केवल परमात्माले कृष्णाले नामसंकीर्तन आमी तरेन उच्चारण केल्यार ते गोविंद म्हणत असले उडगास केलो ना मुकुंद म्हणत असले उडगास केल्यार आमगेले जीव मानवान तूं कोणीच आमकां निंद केल्यार सुद्दाची ना आमकां अपमान केल्यार सुद्दाची कसनेच आमकां ताजेन भयभीत जायनाशिची तो परमात्मा आमकां योग्य रीतीन रक्षण करता. तगेले आपत्कालार तगेले नामसंकीर्तन केल्यार आमकां तो मुक्ती दिता म्हणत असले वृत्तांत दृश्टांत आमकां हे संदर्भार लक्षाक येता. आमी भागवतांत बी सुदाची पळयल्ले आसा कशे रीतीन अजामिळान अंत्यकालार परमात्मा देल तसले नारायणाले उडगास केल्ले निमित्तान ताका यमदूताच्यान रक्षण मेळगेनु विष्णु पार्श्वद येवंगेनु तगेले जीवनाक विशेष रीतीन देल तसले विष्णु लोकाक व्हेलील तसले दृश्टांत आमी पळयल्ले आसा. तशें म्हणले निमित्तान आमी सुदाची हे जीवनांतू बरे कर्म करका बरे विचार घेवका बरो आचार करका म्हालगड्यान दिल तसलो संस्काराच्यो योग्य रीतीन आमी धारणातीत करूंगेनु चल्ल्यार मात्र आमकां योग्य शिक्षण योग्य मार्ग ना योग्य देल तसले अनुग्रह परमात्मा कडच्यान लाभदायक मेळटा म्हणून आमकां दिसून येता. असल एक संदर्भार सुदाची हे जरा मुप्पू म्हूण सांगताची हे सुदाची
एक मनुष्य जन्माक उपदेश करता कसं की म्हणारे कृतांतस्य दूती जराकर्ण मूले समागत्य वक्तिति लोक शृणुध्वम परस्त्री परद्रव्य वांतजध्वम भजध्वम रमनाथ पदारविंदम. पळयाच कसं एक विशेष रीतीनं श्लोक की म्हणारी अर्थगर्भित. मनुष्याका संसार जीवनांतू संसार करचोची मनुष्यानके इतरे प्राणी संसार करनाके तसले संसार करचे तसले मनुष्याक यमराजाले दूत दल तसले जरा सांगत की म्हणारे नित्य ही तुम्ही परमात्माला उडगास कराच परस्त्री मोह करनाकाच परद्रव्याचे अपेक्ष करनाकाच सर्व ही आशा त्यजन कराच लक्ष्मीपती दल तसलो नारायणाले सतत जावंगेनु तगेले चरण कमलाचे भक्तीनं आश्रय दात जावयाची हे कर्तव्य तुमगेले जीवनांतू मुख्य ही जावंगेनु तुम्ही संस्मरण कराची हे केल तर जाल्यार तुमगेले जीवनाचे भाग्योदय देवच्याक शक्यता असा म्हणत असले वृत्तांत सुद्दाची यमदेवाले दूत जरा आमकां सांगत आसा म्हळ्यार कसं एक परम पवित्र जालें तसले परमात्माले नामस्मरण एक मना परमात्माले स्तुती केल्यार कसं एक पुण्य मेळटा म्हणत असले दृष्टांत ना वृत्तांत आमकां हे श्लोकांतू ती सांगत आसा. आता प्रथमाचे अध्यायू धर्मदृढ बद्धमूलो वेदस्कंद पुराणशाखाध्या ऋतुकुसुमो मोक्षफलो मधु सूदनपादपो जयति. प्रथम श्लोकांतू परमात्मदल तसलो मधुसूदन वृक्षरूपाते ब्रह्मादि देवानुदेवतेकिंत अत्यंत श्रेष्ठ परमपद पवित्र दल तसलो वृक्षांतू पादपाच्यान कश्रितीनं ते पाळाच्यान उदापित की वृक्ष तशीची मधुसूदनो आमगेले जीवनाचे सर्व ही रक्षण करच्याक संबोधन करत असा. हे मधुसूदन म्हणत असले वृक्ष कश्रितीनं सर्व भूत प्राणी द्वेषरहित जावंगेनु जे कसं एक शास्त्र मुलांतू भागवत धर्माचे कसं एक उल्लेख दिल्ले आसा ते उल्लेखांतू मुलांतूची एक वृक्ष रुपारे राबोनो कशे रितीनं कितलो वार येवो कितलो पावस येवो ना कितले रितीनं प्रकाशमान जालें तसले उजवाड आयले सुद्दाची ते वृक्ष स्थिरचित्त जावंगेन उरतकी तशी आमगेले मन म्हणत असले ना आमगेले शरीर म्हणत असले वृक्षांतू परमात्माले आम्ही उडगास केल तर जाल्यार ते वृक्षाचे कसनेचे एक प्रमादुरो ना कसने अदृष्टवशात कसने एक तापत्रयाच्या न परमात्मा म्हणत असले नामसंकीर्तनेचे न ते वृक्ष अचल रावनू आमकां परमात्मो अंतर्गत जल तसलो परमात्मो रक्षण करता म्हणत असले सर्व ही आमकां हे दृष्टांतान देता. हे सर्व ही पुराणरूपी वेदस्वरूपी स्कंदरूपी पुराणरूपी जल तसले यज्ञरूप पुष्प ना मोक्षरूप पुष्प हे कोण दितकी तो मधुसूदनाले पादारविंदांतू आम्ही हे पुराण कथनाचे श्रवण कथामृताचे आस्वादन घेवन जलील तसले पुण्य परमात्माले चरणारविंदांतू अर्पण करूंगेनु आम्ही स्वीकार करूंगेनु कृतार्थ जाव्या म्हणत तसले दृष्टांत आमकां मेळटा. नैमिषे क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रम स्वर्गा लोकाय सहस्र सममानसः. पळयाच सर्व ही लोकांतू आमकां जाणून आशिल्ले तसले सूत शौनकाचे संवाद रूपाचे हे काणी मुखार सुनू वर्णातीत जावंगेन वता आसा. एकांतू एक कालांतू शौनकादी 88,000 ऋषिवर्ग सर्व ही परमात्माले पवित्र विष्णु क्षेत्र जालें तसले नैमिष म्हणत तसले अरण्यांतू विष्णुपद जालें तसले स्वर्ग प्राप्तीचे एक निमित्तान 1000 वर्ष पसून ज्ञानयज्ञ कार्य करत उरताके. पळयाच आमगेले आजकाल शौनकादी ऋषीनं 1000 वर्ष पासून ज्ञानयज्ञ कार्य केले की आम्ही खंय तरी प्रवचना गेल्यार ना खंय तरी परमात्माले एक चिंतन देत आसा ना भजन देत आसा कथामृत खंय तरीची आस्वाद देत आसा म्हळ्यार एक क्षण सुद्दाची आमकां पळोवच्याक फुरसत मेळना की. आजकाल मोबायलान तूं कोणाचे एक अत्यंत प्रखंड पंडिताल उरो ना कोणाले एक वाग्मी उरो ना जाल्यार परमात्माले एक चिंतन करता आसले कोणी तरेन एक विशेष जावंक ताजेचे आस्वाद तो करतच तागेले एक यूट्यूबार की खंय तरी घाल्यार तागेले कोणाले एक रेकॉर्डिंग आयले म्हळ्यार भितर आमी बाजून काणगेन अनेक पळयतागे. तसले एक क्षण सुद्दाची कसन तो उलयत आसा ना ते कसन बदल तो परमात्माल चिंतन करत आसा म्हणत तसले दृश्टांत सुद्दाची आमकां येना की. जाल्यारची आमगेले म्हालगडे ऋषिवर्यान
ना म्हालगडे पहिले लोकांची 1000 वर्ष पुसून केवल परमात्मा बदलचे ज्ञान यज्ञ कार्य करच्या दुकुनुचे आम्ही आजपासून एक परमात्मा चिंतन के ना परमात्मा उपासन के ना आमगेले एक जीवमानवान तो आईल तसले सर्व कष्टाचे तापत्र्याचे दूरीकृत जाव का दरदले रे तांनी बरील तसले ना तांनी संग्रहण केले तसले ना तांका जलील तसले दृष्टांताचे कथामृत आम्ही आस्वाद करत असा रे तांनी केलेल तसले पुण्याचे फलचे आमका आजपासून मेळच्या कारणीभूत दिल्ले असा म्हणत तसले महत्वाचो उद्देशो हे संदर्भात आम्ही स्मरण खंडित जावन करका के असल एक संदर्भांतु त एकदा तो मुनय प्रातुर्वाताग्नय संस्कृतं सूतमासीनं प्रपृच्छुन् मादरात के कसले की मरे हे कालांतु शौनकादि ऋषिवर्ग सर्व ही प्रातः कालांतु होम हवनादि कोर्गेनु सूर्याक विशेष रीतीनं अर्घ्य पाद्यादि दानमान सत्कृत जावंगेनु सिंहासनांतु विशेष रीतीनं सूर्य प्रभासा मरे सूर्याल तिथले प्रखंड पंडित दिल तसले सूतपुराणिकाक विशेष रीतीन तांनी स्वागत कोरगेनु तंगेलागी आमगेले परमात्माले उद्देश्य जावंगेनु आम्ही तुम्ही आमगेले उद्धारागे तरी कसनेचे एक परमात्माले काणी सांगका ना परमात्माक उद्देश्य जावंगेनु आम्ही इच्छिकय मार्ग घेवच्याक सदृश दिल तसले परमात्माल चिंतन आमकां तुम्ही कळोवका म्हणत तसले वृत्तांत सर्व ही ऋषिवर्गीय सूतपुराणिकाकडे सांगता के मनुष्य म्हणल्यानंतर आम्ही सर्व ही कष्ट तापत्रय भोगत असाचे हे संसार म्हणत असले दुःखांतू संसार म्हणत असले दुःखाच्यान उत्पन्न दत्त असले क्लेशाक नाश करका तरतले रे साधनातीत जल तसले जगांतू इहलोकाच्यान परलोक म्हणत असले क्लेश उत्पन्न दत्त असताना ते क्लेशाचे नाश करका तरतले रे कश रीतीनं परमात्माले उपासन करका म्हणत असले उद्देश्य तुम्ही आमका कळोवका म्हणून सांगून सूतपुराणिका कडेन सर्व ही ऋषिवर्ग सर्व ही विनंती करताची विनंती मान्य करून तांनी हे गरुडाले आणि परमात्माले संवादाची उत्तर रूपारी योग्य रीतीनं सांगत असाची शौनकादि ऋषी सांगत असाची शौनका सूतपुराणिका शौनकादि ऋषी सांगत असा की म्हणजे हे यमलोकाचे वर्णन करत असाची यमलोकाचे मार्ग अत्यंत दुर्गम जावंगेन असा सर्व ही पुण्यपुरुषांक तांका योग्य रीतीनं सुखद रूप जावंगेन असा असले यमलोको सुख लोकाक ना तरतले रे पुण्य केले तसले पुरुषाक कशे रीतीनं सुख की जे मनुष्य जीवनांतू पापकर्म करत की तक्का दुःखदायक जावंगेन असा हे यमाचे लोकाचे विस्तीर्णाचे विस्तार गरुडन विशेष रीतीनं परमात्माले विचार निमित्तानं परमात्मदल दसलो गरुडो विशेष रीतीनं गरुडाक परमात्मा सांगता तुगेले निवारण आपण खंडित जावंगेन करता तुगेले संदेह कसने तू चिंता क्रांत जायनाका म्हणून सांगता वैकुंठांतू सर्वांक हितोपदेश करत असले परमात्मो लक्ष्मीपती जावन आशिल्लो असलो नारायणो सुखाच्यान तेगेले सिंहासनाचेर शेषशाही जावंगेनो विराजमान जावन आशिल्लो आसतना गरुडो विनयाच्यान नम्र जावंगेनो परमात्मा आपणाक तुवें भक्तीन मस्त रितीनं उपदेशामृत केलेले आसा सदोदित मुक्तिक्रमाचे रूपण बी आपणे केल्ले आसा जाल्यार बीच आपणाक आनीकच पुनः हे आयकूंका म्हणत आसले एक महत्व आकांक्ष आपणाक आयिल्ले आसा तद्निमित्तान आपणाले तुवें योग्य रितीन सांगका म्हूण सांगता तेन्ना परमात्मा सांगता की म्हळ्यार यमलोकाक मस्त रितीनं लोक वचून पावताची जाल्यार बीचे अति सुलभ जालें तसलें तुगेले उच्चारण केलें तसलें नामोच्चारण कोणी करनाची तुगेले नामा उच्चारण केल्यार सर्व ही दुःखाच्यान तापत्रयाच्यान कष्टाच्यान पुण्याच्यान तांकां पुण्य मेळच्याक पापा कृत्याच्यान पुण्य मेळच्याक तांकां योग्य संपादन करून घेवच्याक अवकाश आसा जाल्यार सुद्दाची हे मनुष्य करनाची म्हणत तसलें वृत्तांतू गरुडदेव सांगता तेन्ना असले मनुष्याक धिक्कार म्हूण सांगून सांगता पळयाच कसन एक मनुष्य लोकाले बदलची परमात्माले जावंगेनो एक गदगदित जावंगेनो विशेष रीतीनं परमात्माले चिंतन करका ना परमात्माले उपासन करका म्हणून सांगून गरुडदेवची आमकां योग्य रीतीनं एक पुराण रुपारी आमकां मार्गदर्शन दिता म्हळ्यार स्वतः परमात्मो गरुडाल मुखांतर जावंगेनो आमकां योग्य रीतीनं शिक्षण दिता आसा म्हणत तसलें दृश्टांत आमी घेवका हे नरकाक वतनाशीची अति सुलभ जालें तसलें परमात्माले नामसंकीर्तना आमी ते संदर्भार केल्यार आमगेले जीवनाचे सदृशमय घडच्याक शक्यता भाव आसा कित्याक की मरे प्रति क्षणाक आमी 10 जन्माक देंवचे तसले पाप
संपादन करून दवरता साके कितले रितीन आमी परमात्माले क्षण क्षण जावंक न्हू परमात्माले चिंतन करता म्हणत तसले स्मृती आमगेले स्मृती पटालान तूं व्हरून न्हू ताजे बद्दल आमी चिंतन करता के असले परमात्मा देल तसलो विशेष रितीन परमात्माल चिंतन आमी करता तेन्ना गरुडदेव विचारता की म्हळ्यार खंयचे रुपारे हे परमात्माल चिंतन करता कशे रितीन केल्यार यमलोकाचे प्राप्ती जायना आनी जे कोण पापकर्म करता की ताका यमलोकाचे मार्ग कशे रितीन उरता आनी ते कशे रितीन देता म्हूण सांगिल्ले तसले संदर्भ आपणे सांगता म्हणटा गरुडाले हे प्रश्नेक परमात्मा उत्तरीकरण दिता की म्हळ्यार गरुडा तूं आयको तुगेले हे आयकूचे एक संदर्भारी भय उत्पन्न जाता यमलोकाचे मार्ग तुका सांगता हे मार्ग पापी पुरुषाक नरका वच्चाक अत्यंत भयभीती जाले तसले नरकाचे वर्णन आपूण तुका सांगता आसा सावकाश आयको तूं तांतूं तुका सनेची भयभीती घेनाका म्हूण सांगून परमात्मा पुनः गरुडदेवाक आज्ञा करता परमात्माले उत्तर तदेक चित्त जावंक न्हू अति विशेष कौतुक रितीन गरुडदेव आयकत आसा हे नरकांत तूं खंयचे खंयचे प्राणी वता की ते सर्व ही नरकाचे वर्णन आपूण तुका सांगता कोण जीवमानवान तूं पापिश्ट जावंक न्हू दया भाव रहित जावंक न्हू हे भगवत धर्माचरण की नाने आपूण केले तसले वर्णाश्रमाचे धर्म वर्जित जावंक न्हू दुष्ट संगी जावंक न्हू भगवत शास्त्राचे ना सत्संगाचे परांगमुख जावंक कोण वता की ना आपुणूची होड आपणे निमित्ताची सर्व ही कार्य घेता आपुणूची धनमदान ना जाल्यार अहंकार मदान ना असुरी भावान ना दैवी संपत्तान वर्जित जावंक न्हू आपूण परदारा परद्रव्य रूपाचे हरण करूंक न्हू अनेक विशयासक्ती री अत्यंत चित्तासक्ती दवरूंक न्हू मोहमय जालाच्यान आसक्त जावंक न्हू कामभोगांत तूं आसक्त जावंक नाशिल्लो तसलो मनुष्य हे अशुची म्हणटा तसले नरकांत तूं प्राप्ती जाता ज्ञानशील पुरुष परमगती मोक्ष देल तसलो पुरुष पापशील रहित देल तसलो पुरुष यमयातनेच्यान दुःख प्राप्ती जाता असा म्हणटा तसले दृष्टांत घेवन समजून परमात्माले चिंतन करच्याक विशेष रितीन शक्यता देल तसलो पुरुष तो यमलोकाक वतना के पापी पुरुष सुद्धा जाल्यार हे लोकांत स्वतः दुःख प्राप्त जावंक न्हू मुखारी आयिल्ले तसले लोकांत कष्ट आनीक भोगून मरण पावन यमलोकाक वता म्हणटा तसले दृष्टांत स्वतः परमात्मा गरुडदेवाक उपदेश करत आसा हे सुकृत दुष्कृत मळ्ळे कर्मसंचयाच्यान बाल्याधिक अवस्थेच्यान भोग करूंक न्हू पूर्वजन्मांत अनुभोग घेतिल्ले तसले कर्मयोगाच्यान वृद्धावस्थे पासून कसं एक व्याधी उत्पन्न जाता की ते व्याधी कशे रितीन जाता की म्हळ्यार आदीच्यान मानसिक पिडेतुल्यान प्रारंभीकृत जावंक न्हू व्याधीच्यान शरीर पिडा भय उत्पत्ती जाता हे जिवनांत मस्त रितीन आमी आशा आकांक्षा अपेक्षा प्रत्येक मनशाल निमित्त प्रत्येक वस्तू निमित्त प्रत्येक संदर्भारे आमी विचारो विनिमय करत उरता के हे काल म्हणत तसले मृत्यू कशे रितीन एक इंद्रा रुपारे सर्पो योंगेन येत की इंद्राक भक्षण करचे तरी तशीच हे आमी केलेली तसले आशा आकांक्षाक फाटीची सर्प मुखांतर कशे रितीन इंद्रा खावच्याक येत की तशी पापाक नाजाल्यार आकांक्षेक खावचे की तरी काल म्हणत तसले मृत्यू फाटी फाटी येता उरतके तद्निमित्तान आमी कसनेची अंत्यकालांत आमकां वैराग्य जायना आमी म्हणटाच आज ही परमात्मा उडगास कर का म्हणून दिसता फाल्यां दिसता नाका आज नाका फाल्यां करया परां दिसता अवेर करया अशी आमी परमात्मा उडगास करच्याक विलंब करत उरता की तेची आमकां कसनेची वस्तू खरेदी करता तर जाल्यार नाका फाल्यां घेवया म्हणटावे ना खंडीत ना आत्तां वचून घेता म्हणटाच परां घेता म्हणटावे ना फाल्यां घेता म्हणटाच असल एक दृष्टांत आमगेले जीवनांत परमात्मा कितें तरी वैराग्य येवपाक आमगेले म्हालगडे पयलेच्यान आमकां सांगता आशिल्लें कसं की म्हळ्यार संध्याकाळ जाले नंतर परमात्माले एक उडगास कराची संध्याकाळ जाले नंतर परमात्माले एक दीप प्रज्वलन करचे की नाजाल्यार घरांत तूं कसं एक शुभ शोभनादी कार्य घडत उरता ना वास्तुदेवता येता उरताची त्या संदर्भार बरें उलोवका बरें कर्तव्य करका म्हणत तसलें आमकां ज्ञान ते संदर्भार दिता उरतशिलें जाल्यार आमी कसं करता आशिल्लें की म्हळ्यार ते सर्व ही निर्लक्ष करूंक न्हू आमगेले मना प्रमाणे आमी चलता आशिल्लें कसकी एक डांबीक आचाराक भजन करचे की ना कसकी एक संदर्भार देवा पांयपण मुंगीची पांयपण आशिची मोबायलार आमी उरूंक न्हू आमगेलें लक्ष मोबायलांत उरून क्रिकेटाचे मॅच कितले स्कोर जाले ना खंय आज कसं एक प्रोग्राम चलत आसा ना कोण खंयचे वॉट्सॅपार स्टेटस घाले म्हणत तसलें दृश्टांत पळोवच्याक आमी कौतुक देंगवेन उरता सोडल्यार
ಕೇವಲ ज्ञानाचे अर्जने कितें उरो ना परमात्माले शुद्ध अंतःकरणपूर्वक भक्ती करच्याक आमी देव मंदिरांत आजकाल वतात. विशयाचे आसक्ती घेवन इतरे विशयाचेर कोण कोणा घरा गेले ना कोणा घरांत आज कसो कार्यक्रम जालो ना कोणा घरांत कसं जेवण केलें म्हणत तसलें व्यर्थ काल हरण आमी आज करच्याक पावत आसा म्हणत तसलें दुख्खाच विशय. आमी आजकाल आमगेले एक गुरू परंपरेच्यान म्हालगड्यान उरो म्हालगड स्वाम्यान उरो ना आमगेले एक स्वाम्यान आमकां कसन एक संस्कार दिल्ले आसा. योग्य रितीन आमी कशे रितीन एक उपनयन संस्कार दिले नंतर योग्य रितीन नित्य ही त्रिकाल संध्या वंदन की एक गायत्री मंत्राचो उच्चारण की ना गायत्रीचो उपदेशाचे घेतील तसलें एक सार्थकता भावना आमी जपान मूलक करून घेवका के तसले एक आचार विचार की ना आमगेले एक म्हालगड्यान केलेले तसले कालकिर्तीन तांणी केलेले तसले कर्तव्याचे पुनः पुनः उल्लेख की ना पुनः पुनः तांगेले एक स्मरण की ना इतिहासाचे ना देव मंदिरांत वचून नित्य स्तोत्र की भजन की पुराणाचे प्रवचन की ना देव मंदिरांत वचून घेवन बसून घेवन आमी आमगेले एक जिवनाचे कश्टाचे तापत्र्याचे निर्मूलन कितें एक परमात्मा लागी याचन करता तसले भक्ती आमी वचून घेवन पावका के जाल्यार आमी आजी व्यर्थ काल हरण करनाची विशेष रितीन परमात्माले उल्लेख करच्याक पावल्यार मात्र आमगेले जिवनाचे सार्थकता घडोवंक येनात के तन्मूलकपणीची आमी हे गरुड पुराणाचे एक वृत्तांताच आयकून सुद्दाची आमी करच्याक पावल्यार हाजीचे उपयोग आमकां घेतील म्हणत तसले घेतील जाल तसलो सार्थकता भावना आमकां बी मेळटा म्हणत तसले दृश्टांत हे संदर्भार सांगता आसाची. मुखार सुनू हे 10 श्लोकांत तूं कशे रितीन इहलोकाचे परलोकाचे दुख्खाचे वर्णातीत जावन केल्ले आसा. मनुष्य जन्मान तूं मस्त रितीन आमी आधी व्याधी म्हणत तसले सर्व शरीर पिडेच्यान आश दवरून घेवन कालमृत्यू आमकां फाट लागिल्ले आसा. असले अंत्यकालारी वैराग्य प्राप्त जानाके तद्निमित्तान आमी पालन पोषण केलें तसले परमात्माक परमात्मा म्हणत तसले शब्दाचे आमकां पळोवच्या गेल्यार पळयाची आजकाल मस्त विज्ञानी आसाच मस्त रितीन तांणी आविष्कार करत आसाच जाल्यार आमगेलो विज्ञानी खरे विज्ञानी म्हळ्यार परमात्मके पळयाच एक पुरुष एक स्त्री संघाचे संदर्भाचे प्रादुर्भाव जाल्यार एक संतानाचे प्रादुर्भाव जाता. कोणे हे शरिराचें रचन केलें स्त्रीन आनी पुरुशान हें खंडीत न्ही. परमात्माले संकल्पा प्रमाणेची परमात्मान दिलेले तसले आशिर्वादानाची आमगेले एक संतती की ना आमी जीवन मरणांत जन्माक आयिल्ले आसा म्हणत तसले संदर्भ आमी पळोवका. खंय परमात्मान हृदय रचन केलें खंय परमात्मान दोळे कान शरिराचे सर्व ही चर्म एक कशे रितीन रचन केलें पळय आज कोणाले की विज्ञानिकांच्यान आविष्कार करचे जातवे खंडीत जायना कित्याक की मारी परमात्मूचे आमगेले एक विज्ञानी आसा तसले एक विज्ञानी जाले तसले परमात्माक आमी कितलेची कृतार्थ जाल्यार सुद्दाची कमीच घे कित्याक की मारी तितलो व्हडा तो परमात्मो तसल परमात्माक आमी नित्य ही वंदनीय जावंक न्हू तागेले संस्मरणा करत उरका गे. आमी लेखता की मारी आपत्काल मात्र तो राखता म्हणून ताकाचे कितें आमी संकट बंदाग वेंकटरमण म्हणून सांगता कित्याक की मारी तो तापत्र्यान आयिल्लो मंत्र आमी आपयला तो ओ येता आनी आमी ओ म्हणटा आमी तागेले मदत घेताची तो आमगेले कश्टाक पावता म्हणटाची जाल्यार खंडीत होई विशय जाल्यार सुद्दाची आमी तागेले पांय तरेन घट्टी धरल्यार तो आमगेलो हात घट्टी धरतके आमी तरेन तागेले पांय सोडल्यार तो आमकां हात सोडतके. असले एक संदर्भ आमी परमात्माले दृश्टीन विशेष रितीन नित्य ही तागेले पांय धरच्याक तागेले चरण कमलाचे भक्ती करच्याक आश्रित जावंक न्हू आमगेले जिवनाचे सार्थकता करून घेवच्याक पळोवपाक आमी परमात्मा कडेन कसले विचार का म्हण ना के नित्य ही तागेले भक्ती केल्यारीची तो तागेले सहस्र हाताच्यानची आमकां कसन जावका आमगेले अपेक्षेकिंत भायर तो दितके जाल्यार आमी तागेले एक कसकी एक विचार घेवन केवल ताण दिवचे 1000 वस्तू आमी एक वस्तू भितर काण घेता के तशें करून आमी तागेले कसनय याचन करचे ना के केवल याचन करता की मारी तुगेले चरणा अरविंदान तूं नित्य ही भक्ती करच्याक जाग्रता भाव मिगेले स्मृतीन तूं पटलान तूं नित्य ही अनुग्रहीत करता के कित्याक की मारी आमी ताक तरेन विसरल्यार तागेले भक्ती करना तर जाल्यार तो आमकां कशी दितलो. ताचे कितें आमी तागेले भक्ती अचल जावंक शाश्वत जावंक उरची तशी जाग्रता भावना आमी केल्यार मात्र ती भक्तीक एक सादृश्यमय जीवन घडच्याक पावतके. तद्निमित्तान आमी ते परमात्माले विशेष दल तसले भक्ती भावनेन तागेले चरण कमलाचे भक्ती आश्रित पात्र जावच्याक पळोवपाक असले एक वृद्धाप्यान तूं आमी तागेले रक्षण कर म्हळ्यार परमात्मा रक्षण करना के जन्माक आयिल्ले तुल्यान आमी तागेले याचन करता आसा के पळया परमात्माले कशी याचन करता की मारी जन्मा येवका जाल्यार आमी गर्भावस्थेन तुरो याचन करता के
संसार जीवनांतू लग्न देलना म्हणून याचन करता के तागेले चल्याला मुंजेसा मुंजी कसं एक धन जाव का म्हणून याचन करता के तागेले योग्य रीतीनं शिक्षण जाव का शिक्षण याचन के शिक्षण दिल्यानंतर कामा याचन के कामा याचन दिल्यानंतर तागेले नोकरी याचन के नोकरी याचन दिल्यानंतर तागेले एक घर जाव का म्हणून याचना घर घेतल्यानंतर ताक एक संस्कार जावंगेन एक विवाह कार्य जाव का विवाह दिल्यानंतर ताक चोरडो दिल्यानंतर कार घेऊ का कार घेतल्यानंतर ताका चल्या चोरडो जाव का म्हणून याचना प्रत्येक संदर्भात आम्ही परमात्माला याचन करत असगे देवा म्हाका हें दी देवा म्हाका तें दी देवा म्हाका तें दी म्हणून जाल्यार आम्ही कसं परमात्माक दिलें ते विचार करनाचे आम्ही परमात्मा कसं नाही दिव का म्हणून ना गे परमात्मा आमगेल्या केवल विचारत की मरे निष्कल्मश दिलं तसले अति 2 अक्षराची वस्तू कसं की मरे भक्ती केवल आम्ही ताका भक्ती दिल्या रे तो आमकां शाश्वत दिलं तसले तागेले नित्य सुख म्हळ्यार नित्य ही तागेले चरण कमलाचे आश्रित भक्त देवन उरतसले शाश्वत सुख तो आमकां दितके तद्निमित्तानाची आम्ही तागेले की भक्ती म्हणतसले हें शब्दाचे याचना करत उरकाके तद्निमित्तानं आमगेले जीव मानवांतू विशेष रितीनं पुत्र पौत्रादी सुख आमकां मेळतके जाल्यारीची हें परम पवित्र देल तसले दृश्टांतांतू खंयचे एक वृद्धाप्य जीवनांतू पुत्र पौत्रादी लोकांक दिलेले तसले आहार कशे रितीन घरा मुखारी आयिल्ले तसले एक सुणे कशे रितीन अत्यंत दयनीय स्थितीनं ते आहार स्वीकार करतकी त्या रितीन चलनशक्ती नाशीची आम्ही पुत्र पौत्रादी लोकांक दिलेले तसले आहार स्वीकार करच्याक पावका के कसन एक संदर्भ पळयाचे घरा कडेन आम्ही आमगेले चोरडवांक कितें तरी ताका आजी हेची हॉटेला छाडका ना ताका तेचीच आजी खावच्या दिवका कित्याक म्हण ताका मस्त आवडता वस्तू म्हणून सांगताचे तर तेचीच आमगेले एक म्हालगड्याक दिवका तर जाल्यार सुण्या घालचे किंतची अत्यंत कनिश्ट दिले तसले आहार आमगेले म्हालगड्याक दिता गे कित्याक आमी तो विसरताच गे कसले की मारे आमी दिलेले तसले आहार आमगेले आवस बापसूक योग्य रितीन आसल्यार फाल्यांची आमगेले जन्म आयले तसले चोडव फाल्यां तेवची आहार आमकां दिता गे कित्याक की मारे म्हगेले बाप्पान म्हगेले आवस बापसूक ना म्हगेले बाप्पान तागेले आवस बापसूक तोची आहार दिल्ले आसा हांव सुद्दां ताका तोची आहार दिवका कित्याक की मारे ताका कळना ताका एक कळत की मारे हें प्रायारी तो आहार दिल्यार मात्र ताका जीर्ण जातसो दिसता ना ताका तेची आवडशें दिसता अशें म्हणत तसले दृश्टांत ते चरडाल माथ्यांत बसतगे तोची विचारो हांगा दृश्टांत परमात्मा सुद्दां सांगता की म्हळ्यार त्या रितीन आमी हिनाय जावंक न्हू अत्यंत शरिराचे पिडेन मस्त रितीन दुख्ख पावताची कश्ट पावताची हे पुत्रादी लोकांक दिलेले तसले हिंसेन आमी जीवन उरचे किंतची आमगेले जिवनांतू मृत्यू येवो म्हणत तसले दृश्टांत आमी करत आसाचे हे तसले तिरस्कृत आहार खावचे किंतची आमकां मृत्यू आयल्यारीचे बरें म्हणलें दिसता प्राणाचे उत्क्रमण देवता आसतना आमगेले दोळे अत्यंत कठोर रितीन मस्त रितीन दुख्ख तृप्त जावंक न्हू आमगेले नाडी सर्व ही श्वासोच्छ्वास सम रितीन जायना कंठांतू अत्यंत हृदय विद्रायक जल तसले एक अवाजू एक वेदना आमकां देता आसा ते संदर्भार सर्व ही आमगेले आजबाजून चिंताक्रांत देल तसले बांधव आमगेले आप्त इश्ट बंधुवर्ग सर्व ही रापल्याचे कसकी एक रितीन एक सुण्याक की नाजाल्यार एक प्राणीक कसकी एक रितीन त्रास जाल्यार कशे रितीन सर्व ही सुत्तू राबूंक तागेले एक शुश्रूषा करचे तसले दृश्टांत पळयता की तेची जी वेदना देवता तसले एक मनशाक सर्व ही दृश्टांत देता आसा तागेले प्राण उत्क्रमण देवचे संदर्भारी ताका कालाचे परवश जावंक न्हू कसनीची उलोवच्याक जायना आपणाले सर्व ही कुटुंब भरणाचे पोशणांतू आसक्ती जावंक न्हू आपूण अजितेंद्रिय जावंक न्हू 100 वर्ष पसून न्हू कशे रितीन हें जिवना आपूण काडलें आपणें गोतना जाल्यारीचे हे मरण कालांतू एक इच्छू चाबल्यार आमकां कशी त्रास जातकी जाल्यार मरण कालांतू 100 इच्छू चाबिल तसले वेदना ते जिवात्माक देतके सर्व ही बांधव ते संदर्भारी रोधना करता करता आसतना ते गेलेले तसले आत्म भायर सोडून न्हू ते व्यक्तीक मृत्यू प्राप्त जाता म्हणून तसले संदर्भ दिसता ताका मरण कालार दिसता की म्हळ्यार आपण्यान ते संदर्भारी ना आपण्याले एक जीव मानवांतू एक वृत्तीपर जीवनांतू परमात्माले विशेष जितेंद्रिय दिल तसले परमात्माले उपासन केलना परमात्मा लागून भक्ती केलना केवल आपणाले कुटुंब पोषण कितरम उदरनिमित्तम बहुकृतवेशम के शंकराचार्यान सांगिल्लें आसा कसं की म्हळ्यार आमगेले एक मनुष्य जन्मा प्रमाणे री मस्त रितीन आमी एक जिवनाचे पोषण करचे कितें मस्त रितीन वेश घालत आसा की जाल्यार आमी वेश खंयचे घालका की म्हळ्यार परमात्मा भक्ती करचे तसले वेश घालका की
आम्ही केवळ आमगेल बायली कितरी चुरडुवा कितरी नात्रा कितरी पणत्या कितरी म्हणून आम्ही आस्ती करत 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 गेले. खंयचे आस्ती शाश्वत आस्ती खंयचे परमात्मा भक्ती म्हळे आस्ती केले ना. चोरडुवाक बी आम्ही संस्कार दिले ना. देव मंदिरा वचका परमात्माले स्तुती करका नित्य नैमित्तिकाचे उपासन करका ना आमगेले जीवनाचे कष्टाचे तापत्र्या कितरी परमात्माला उडगास करका म्हणून सांगितलं. आपण केवळ आपणाला चोडवांक आज हे वस्त्र जाऊ का म्हळे जोडलो हाडलो घालो. आपणाला चोडवांक भायर फिरच्या वचका म्हळे हायलो गेलो फिरून घेवन आयलो. आज हॉटला वचका म्हळे हॉटला वचून खावंक घेवन आयलो. जाल्यार खंय कशी तो पयसो आयलो कशे रितीन आपूण तो विनियोग केलो पळयलो ना. केवळ आपूण पळयलो कसं न्ही आपणाला चोडवाल पोषण केलें. अंत्यकालार मुगेल चोडू म्हाका पळयलो ना म्हणून तसलें दुख्ख वेदना तें गेलील तसलें आत्म रद्गती जावंक न्हू चिंतन करत असके परमात्माले. परमात्मा हांव तुगेलें चिंतन केलें ना. हे कश्टान तूं केवळ आपणाले कुटुंबाचें भरण करत गेलो जाल्यार तुगेलें अत्यंत आश्रित भक्ती हांवें केलें ना म्हणून तसलें रोधना ते करत असके. आनीची ते संदर्भारी मरणकालान तूं तेगेले सर्व आप्त इश्ट बंध वर्ग एक प्राणीन मेल्यार कशे रितीन एक क्षणचित्ताचें रोधन करता की त्या संदर्भार तशीची रोधना तांणी करच्याक पावले. आनीची तागेले मृत्यू परवश जालो. परमात्मा सांगता गरुडा आयको अंत्य समयाचेरी दिव्य दृश्टी उत्पन्न जाता. यमलोकाचे दूत लोकाले दर्शन प्राप्त जाता. इहलोकांत परलोकांत रूप जगतांत तूं आयिल्लो तसलें सर्व ही आमकां कश्टाचे तापत्र्याचे दिसून येता. हें सांगका म्हूण आमी आमगेले आप्त इश्ट बंधू वर्गाक सांगता आसत जाल्यार ताका सांगच्याक जायनाशिल्लें तसलें शब्द भायर येनाशिल्ले तसलें दृश्टांत ताका दिता. पळयात जिवात्माचे मुखावेले एक संदर्भार कशें सांगता आसत कितले एक प्रारंभीकरणांतल्यान परमात्माले चैतन्याच्यान कशे रितीन इंद्रियाचे कलहीन जाल्यार कशें जाता म्हूण पळयात. ते संदर्भारी सर्व ही तागेले पंचेंद्रिय कलहीन जाता. चैतन्य जडरूप धारण करता. मुखारी यमदूत येवंक न्हू तागेले प्राणपक्षी घेवन वता आसत. उत्कर्मण जालें तसलें एक क्षणांत तूं ते पापी पुरुशाक एक युग जालेल तसलें संदर्भ तो स्मरण ताका येता. ते एक क्षणांत तूं 100 इच्छु चाबील तसलें ते क्षण ताका वेदना प्राप्त जाता. ते कालाच्यान तोंडाच्यान तागेले एक कफ भायर येता. तोंड तांबडें जाता. ते पापीक प्राणरुपाचारी अधोद्वाराच्यान तागेले जीव भायर सोरूंक न्हू वता. असल एक कालाक दोनी यमदूत अत्यंत भयानक रूप क्रोध युक्त जाले तसले पाश दंड धारी जावंक न्हू नग्न रुपारी तागेले कटकट दांत चाबूंक घेतची तागेले मुखारी राबेल उरताची. असले यमदूताले एक सहस्र केश राशी ताका अत्यंत हृदय विद्रावक देवंक दिसता. कावळेल तसलो आंगान तूं अत्यंत कडू बण्ण तांगेले उरता. अत्यंत वक्रमुख नख रूप आयुध जाले तसले यमदूताले धारण पळोवंक न्हू हें गेलील तसले पापी जिवाक मस्त रितीन भयभीत रितीन जावंक न्हू तागेले शयनावस्थेन तुजी मलमूत्र विसर्जन करून घेता आसा. एक काल ते जिवाले शरीर 6 फीट 5 फीट 4 फीट उरता जाल्यार तागेले मरण उत्पत्ती जाले नंतर तागेले एक जीव म्हळ्यार तागेले अंगुश्टाचे एक बोट पळयाच. अंगुश्टाच कितलो व्हड बोट उरता तितले बोट तागेले तांगेले अंगुश्टाचे एक बोटा तितले ते जिवाले शरीर धारण जातके. ते शरिराच्यान धारण जाले नंतर ते शब्द करतची शरिराच्यान भायर येता आसाची. ते भायर येतले तसले प्राणाक ना ते जिवात्माक यमदूत धोरून न्हू तागेले यमपाशाच्यान धोरून न्हू ते घराच्यान भायर येवच्याक प्रारंभीकरण करून न्हू ताणून येता आसाची. असले इहलोकांत दुख्ख निरूपण आपूण तुका केल्लें आसा. मुखार सुनू परलोकाचे दुख्ख आपूण तुका सांगता समची आयकू. हे जिवाक स्थूल शरीर सोडले नंतर यातनाचे देह तत्क्षणाच्यान प्रारंभ जाता. हे यमदूताचे याचने निमित्तान सर्व ही भोग जाले तसले आमी पळयात कसले जीव आसतना आमी फिरले खाल्ले पिले खंय खंय भोंवच्या गेले खंय खंय आमी देवस्थानां गेले ना खंय खंय आमी फिरच्या गेले सर्व ही आमकां उडगास येता. हे देह सोडून न्हू आमी वच खातीर जाल्यार आमगेले अंगुश्टा तितले जीव मस्त रितीन यमपाशाच्यान यातन करत आसाची. आमकां यमलोकाक ते दूत आपूण घेवन व्हरत आसात. कशे रितीन एक अपराधीक पुलीस कशे रितीन आपूण व्हरता की
त्याची रितीनं आमकां आपोवन वरचें तसलें संदर्भ आमकां दिसून येता म्हणत तसलें दृश्टांत आमगेलें विवेचनेक येवका अशे रितीनं ते पापी जिवात्मा ते यमलोकाक वता आसा ताका एक रितीन आयास जाता आसा एक सायडान तेगेले जीव लाश्याक व्हरत आसाच ताका मस्त रितीन देहान तूं एक यातना देता आसा जाल्यारीची यमदूत आयकनाच आमी कोणाले बशी खंय तरी वचत जाल्यार 2 मिनिटां वेळ जाल्यार जेवणाक हो कसले मारी आपणाक ताणून व्हेले हाणें आपणाक जेवणा टायम 1.5 घंटे जालो अजुनी जेवण घालना हाणें आपणाक एक त्रास दिवच्याक आपूण व्हेले म्हणून आमी 2 मिनीट आमगेले पुरसत उरना तोची संदर्भ आमगेले जिवात्म वयर गेले नंतर यमदूत आमकां आपूण व्हरता जाल्यार आमगेले त्रास पळयनाच खाल्या की पिल्या की पळयनाच जेवल्या की न्हिदल्या की पळयनाच केवल आमकां आपूण व्हरत आसाच ते यमलोकाक अत्यंत भयभीत रितीनं यमदूत आमकां आपूण व्हरत आसाची मस्त रितीनं आपणाक वचका तर जाल्यार ते प्राणीक मस्त रितीनं यातन करता आसा मारत आसाच तूं येता की ना म्हणत आसले एक वेदना तीत जावन ताका दंडन करत आसाची तो येता येता म्हणून सांगून ताका मस्त रितीनं यातन करत व्हरत आसाची ते पापीक तूं बेगी बेगी धांवका बेगी बेगी चमकोवका आमी कशे तरेन कसले रितीन वचका जाल्यार आमगेले म्हालगड्या बसकी ना तर आमगेले फ्रेंड सर्कला बशी वचका जाल्यार हो पळय फास्ट चमकोता म्हगेल्या जायना म्हूण आमी कशें म्हणटात जाल्यार तशी तो यमदूत आयकना तूं आपूण धांवील तशी तूं येवका तुगेले जिवाक आयास जाल्यार ते आपणाक वतना तुवें पाप कर्म केल्लें आसा तुवें पापीक शिक्षार्ह आसा आनी तुवें आपणान तुका यमपाश घाल्लें आसा आपणाक आज्ञा दिल्ली आसा तुका आपूण यमलोका व्हरका विलंब करचें ना म्हणत जाल्यार एकमेव उद्देश दवरून ताका त्रास दिवन रोधन दिवन तागेले दंड करतची ताका व्हरत आसाची व्हेली नंतर ताका नरकांत तूं मस्त रितीन यातन करून ताका ताणून व्हरत आसाची पापीक यमलोकाक व्हरून न्हू थंय कुंभी पाक म्हणत आसले विविध बगेचे नरक आसाचे आनीकची विलंब करनाका म्हूण सांगून ताका व्हांवून व्हरत आसाची यमदूताले एक एक उत्तर आयकून ते गेलील तसले पाप जिवात्मा मस्त रितीन बांधवाले रोधन आयकताची अत्यंत उच्च स्वराच्यान रोधन करत आसाचे त्याची संदर्भार यमदूत ताका ताडन करत आसाची जाल्यार चिंताक्रांत भयभीत जावंक न्हूची ते मार्गाक वता आसतना कितले रितीन थंय आमी केलील तसले अत्यंत आमकां एक सुण्यांच्या ब्लेरीचे आमी 14 इंजेक्शन घेवन हांगा घरा कडेन न्हिदता 4 दिवस जाल्यार थंय अत्यंत भयभीत आशिल्ले तसले श्वान थंय उरता के त्या संदर्भार तांणी चाबूंक आमगेले जिवाक हिंस करत उरता के जाल्यार सुद्दाची त्या संदर्भार आमकां उडगास येता की मारी आमगेले चोरडुवाक आमी दुड्ड कोन्न दवरल्या म्हणून उडगास येना ना बायलेक आपूण इतलें भांगर करून घाल्या म्हणून उडगास येना ना आपूण कार घेतिल्ली उडगास येना आपणान कसल्याक हें पाप कर्म केलें हें एक उडगास येता के पळयाच ताजे कितें आमगेले शास्त्रकार दास साहित्यांत आमकां सांगता आसा की म्हळ्यार नित्य ही आमी परमात्माले स्तुती करका नित्य ही भक्ती करका हें भक्ती म्हणत आसलें संपादन द्रव्य आमी संपादन करून घेवका के घर नश्वर पत्नी नश्वर पुत्र पौत्र आदी नश्वर सर्व ही नश्वर केवल शाश्वत सुख म्हळ्यार ते परमात्माले भक्ती के तद्निमित्तान आमी ते परमात्माले स्मरण चिंतन अत्यंत अनुरहित जावंक आमी करका के ते केलें तर जाल्यार आमकां कसलेची त्रासदायक जायना के जाल्यार ते जिवात्माक त्या संदर्भार मस्त रितीन पोटाक भूक लागता के उदक पिवकाशें दिसता के मस्त रितीन हून वार येता उरता के जाल्यार आमकां खंय तरी एक कांटो तोपल्यारीची मस्त पांयाक वेदन येता जाल्यार ते जिवात्माक कांट्याचे बारकोलान ताका मारता के मुखार ताणूंक येना के कसन एक रोधना परिस्थिती ते जिवाले उरतले म्हूण आमी चिंतून विचार करून घेवका मस्त भयभीत दिसता आसा ह्या यम मार्गान तूं मस्त रितीन एक तापील तसले केंडान तूं चमकून वचचें तापील तसले रेवान तूं आमी चमकून वचता तसले संदर्भ उरता खंयची विश्रांती घेवच्याक स्थान उरना खंयची उदकाचो एक फोंड उरना असले एक त्रासदायक वातावरणांत तूं मूर्छिता अवस्थेंत तूं ते संदर्भार येवन पुनः जाग्रता अवस्थेंत येवन पुनः उठून हे अंधकार मार्गाच्यान यमलोकाक यमदूत लोक आमकां ताणून घेवन व्हरत आसाची हे यमलोकाचे योजन कितले आसा की मरे 99,000 योजना दूर हे यमलोक आसके असले पापिश्टांक 2 केवल मुहूर्त समयाचेरी आमकां सामान्य जावंक न्हू पापीक 3 मुहूर्ता भितरी ते यमलोकाक आपोवन व्हरता के पळयाच एक मुहूर्त म्हळ्यार 45 मिनीट
2 मुहूर्त म्हळ्यार 90 मिनिट आनीकची 3 मुहूर्त म्हळ्यार 135 मिनिटां भितर केवल 99,000 योजन दूर आशिल्लें जाल्यार तें यमलोकाक आपोवन व्हरता म्हळ्यार खंयचे एक वेगार आमी वच्चा पुरो म्हणत जाल्यार दृश्टांत आमी हे संदर्भार घेवका. केवल वेग एक न्ही, ते यातना, ते दुख्ख, ते तापत्रय, ते रोधना, ते पश्चाताप, आपूण पुण्य केलें ना म्हणत जाल्यार पश्चातापान, पुण्यान, वेदनेन, रोधान, मूर्छित अवस्थेन ते संदर्भार जागृतताची एक सायडान सुणी चपतसाची, एक सायडान केंडाचे रेंव, एक सायडान प्रखांड जालें जाल्यार एक बार सुर्याले ताप आमकां एक क्षणाक ते जिवाक येतके. आमकां हांगा एक वोत आयल्यार एक सुर्याचें वोत आमगेले एक क्षणाक इतलो व्हड 6 फीट की 5 फीट शरिराक घेवच्याक जायना. अंगुश्टांत आशिल्लें जाल्यार ते जिवात्माक बार सुर्याले तेजोमय प्रकाश घेवचे जातवे. विचार करात कसन एक परम पवित्र दारुण्य स्थिती ते जीवात्मा कुर्चा पुरो म्हणून न्हू. मुखार सोनुची ते जीवात्मा यमाले अत्यंत यातना दितसाची मुहूर्त मात्रांतू यमराजाले आज्ञेन दूत सहित जावंक न्हू आकाश मार्गाच्यान वापस आपणाले घराक वापस येतके. अंगुश्ट मात्राच्यान यमचे यातना जिवांतू देह प्रवेश करून पुनः इच्छित पावतके. पळय त्या संदर्भार वरकीची ताका मृत्यू नाका म्हणून दिसतके. कसले आपुणूय परमात्मा आपणाक तुवें मृत्यू दिलो, आपणे मृत्यू नाका पुनः ते शरिरांत भितर प्रवेश करच्याक इच्छित करतके. त्या संदर्भार पुनः ताका यमबंधनाच्यान पाशबंधनाच्यान ताका बांदूंक न्हू कितलेची रोधन करो, कितले त्रासदायक जावंक न्हू ताका तान लागो, भूक लागो ते पळयनाचके. केवल पळय भुंक्ते पिंडम सुतैर्दत्तम दानम चातुरो कालिकाम तथापि नास्तिका स्वाक्षिम तृप्तिम यांती न पातकी. ते पुत्रादिकान ते क्षणाचेर पिंड दिवचे कसन एक संदर्भ आसा. ते अंत्यकालार आतुरदान म्हणून करताच ते जिवाक ते तृप्ती देवचे कितें आमी करता आसा की ते पापी जिवाक तृप्ती जायना की. कित्याक की म्हळ्यार ताणें वर्ष पर्यंत पिंडदान आदी केल्यार मात्र ते पापी पुरुषाक दान श्राद्ध जलांजली तांच्यान तृप्ती देतके. जाल्यार ताका यमलोकाक केवल उदक पिनाशीची तो यमलोकाक भायर सोरून वतके. ताजे नंतर तागेले मरणा निमित्तान पुत्र पौत्रादी सर्व ही लोकांना पिंडदान दिना तर जाल्यार प्रेत रुपाच्यान एक कल्प पर्यंत पासून निर्जनवनांतू अत्यंत दुःखितांतू भ्रमण करत उरतके. पळयाच आतां कसले आपुणीचे आमी पिंड प्रदान करका ते गेलील तसले आत्माक एक योग्य रितीन ब्राह्म रितीन ताका कशी आमगेले एक ब्राह्मणाक संस्कार सांगिल्ले की आनी आमगेले एक अंत्यसंस्कारांतू कशे रितीन अंत्येष्टी प्रयोग सांगिल्ले की कशे रितीन गेलील तसले ते आत्माक संस्कार हितोन मंत्राग्नीच्यान तेगेले देहाक योग्य रितीन संस्कार करूंक न्हू ताका म्हळ्यार तसले मंत्र पूरित जावंक न्हू एक दर्भांतुल्यान विशेष रितीन अग्नी ताका प्रतिष्ठापन करून ते अग्नीच्यान ताका संस्कार दिवंक न्हू तागेले गेलील तसले जिवात्माचे ना प्रेतात्माचे एक उन्नत रितीन ताका योग्य स्थानमान मेळका वच्चे वाटेर ताका कसन एक यातन देवचें ना. ताणें केलील तसले सर्व ही पुण्यप्रद जालें तसले पुण्य ताका ते संदर्भार मेळका म्हळ्यार तसले ते प्रथम दिवसांत आमी प्रथमाब्दिकाचकी नाजाल्यार प्रथम संदर्भार ते प्रेतात्माक लागून पयले दिसाक प्रथमे हनी म्हणून आमी पिंड प्रदान करता आसाची ते पिंड ताका पावोवका म्हळ्यार तसले कसन एक अन्न आहार आदी दिवपाक ते तिलतर्पण आमी दितात. ते दिलील तसले तर्पण तागेले त्रास जाले तसले ताका एक भूक लागिल्ली तसले आहार की ताका दिलील तसले ते तिलांजली ताका तृण तागेले त्रशा निवृत्ती करचे कितें आमी दिवता तसले ताका तिलांजली दिता आसाची. गेले नंतर ताका दाह जाले नंतर ताका शरिराचे यातन दिता ताजे कितें आमी ते घरा कडेन एक सूत्र रुपारी 2 वाटली दवरंक न्हू एक वाटलीन तूं उदक एक वाटलीन तूं क्षीर दवरंक न्हू ते गेलील तसले प्रेतात्माचे शरिराचे यातना सर्व ही दुरीकृत जावका म्हण तसले उद्देश्या लागून ताका शरिरांतू दूद आनीची उदकाचे दवरता तसले संदर्भ आमी त्या संदर्भाच्यान पळोवंक आयिल्ले आसा. मुखार सोनू कशी सांत की मारी कोटी कल्प पासून ताणें भोगिल्ले तसले दुष्कर्म नाश जायना ते पापीन नरक यातनेन तूं अनुभव गेले तसले अत्यंत मानव जन्म ताका केन्ना प्राप्त जायना. कित्याक की मारी मनुष्य जन्म प्राप्त जावचे की मारी 84 लक्ष योनी नंतर हें परम पवित्र जालें तसले मनुष्य जन्म आमकां प्राप्त जावचे. कित्याक की मारी आमी केलील तसले सर्व जन्मांत तूं केलील तसले पाप प्रायश्चित्ताचे लागूनच
हो जन्म आमकां दिल्ले आसा, कित्याक मनुष्याक योग्य संस्कार आसा, योग्य बुद्धी आसा, ते बुद्धीन कशे रितीन आमी परमात्माले उडगास करता, परमात्माले उडगास केले नंतर आमगेले सर्व कश्टाचे प्रायश्चित्त कशी कोरून घेवका म्हणल्यार तसले ज्ञान आमकां मनुष्य जन्मान दिल्लें आसा. तदनिमित्तान हे सर्व ही तापत्र्याच्यान मुक्ती जावका तर जाल्यार परमात्म्याला आमी चिंतन खंडीत करका. हे मनुष्य जन्माचे उद्धार जावका तर जाल्यार ते गेलील तसले प्रेतात्माचे उद्धार जावका जाल्यार तांगेले चोडवान पिंड प्रदान खंडीत करका म्हणल्यार तसले दृष्टांत परमात्मा गरुडदेवाक सांगता आसा. तदनंतर पुनः गरुडदेवाक सांगता की म्हळ्यार मरणनंतर तागेले 10 दिवसा तुल्यान पुत्रान पिंड प्रदान कोरगेनू ताका 4 भाग कोरगेनू विभाजन करका. तांतुलो 4 भागांतुलो 2 भागो पंचभूतात्मक देहाक पुष्टी दिवचे रुपारी आणि 3रे भागो यमदूताले रुपारी आणि 4थे भागो ते प्रेत भक्षणाक पावता म्हणटा तसले संदर्भ हांगा दिसता. तदनंतर 9वे दिवसाक पिंडदान केले निमित्तान ते प्रेत पिंडाक शरीर पिंड ज शरीर देह ताका प्राप्ती जाता. 10वे दिवसाक ते पिंडजाच्यान तेगेले शरीराचे एक चलन वलन प्रारंभ जावंक प्राप्तीकरण जाता अशें म्हणून सांगून परमात्मो सांगत आसा. हे पंचभूतमय तसले देह भस्मीकृत जाले नंतर ते पिंडाक विशेष रितीन हस्त प्रमाणाचे देह प्राप्त जाता की 10वे दिवसाक. आमी कसं आशिल्ले गेली नंतर आमगेले 4 फुटाचे 5 फुटाचे शरीर दहन संस्कार केले नंतर आमगेले शरीरांत आशिल्ले तसले जीवात्मो भायर सोरून वता केवल अंगुश्ट प्रमाणाच्यान. ताणे गेली नंतर ते यातना ताणे भोगून 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 प्रथमाब्दिकांतल्यान दशमेहनी पसून आमी करचे तसले सर्व ही ताका पिंड प्रदाना निमित्त ते गेलील तसले प्रेतात्माचे जीवात्माचे शरीर ताका तागेले अंगुलीचे हस्ता प्रमाणाचेर तागेले शरीर ताका उत्पत्ती जातके अशें म्हणटा तसले संदर्भ हे गरुड पुराणांत येता. तदनिमित्तान ते उत्पत्ती जाले तसले हे पिंडांडाचे देहाक क्रम कशें म्हणून सांगता की म्हळ्यार पयले दिवसाक पिंडदान केले निमित्तान प्रेताक मस्तक प्राप्ती जातके. 2रे दिवसाक पिंडदान केले निमित्तान ते प्रेत शरीराक गळो आनी जी स्कंध बाहू प्राप्ती जातके. आनी 3रे दिवसाक पिंडदान केले निमित्तान ते प्रेतात्माक हृदय प्राप्ती जातके. आनी जी 4थे दिवसाक पिंडदान केले निमित्तान ताका पृष्ठभाग प्राप्ती जातके. 5वे दिवसाचे पिंड प्रदान केले निमित्तान ताका नाभी उत्पत्ती जातके. 6वे दिवसाच्यान पिंड प्रदान केले निमित्तान ताका कटी गुह्य उत्पत्ती जातके. 7वे दिवसाच्यान पिंड केले निमित्तान पिंड प्रदान केले निमित्तान तागेले जांघी उत्पत्ती जातके. आनी 8वे दिवसाच्यान पिंड प्रदान केले निमित्तान तागेले हस्त पायू आनी जी हात उत्पत्ती जातके. 9वे दिवसाचे पिंड प्रदाना निमित्त आनी 10वे दिवसाचे पिंड प्रदाना निमित्त तागेले सर्व ही क्षुधा त्रशा म्हळ्यार कसं एक ताका त्रास जाताच की पिवच्या भूक लागली की खावच्याक लागली की ना पिवका म्हणून ताका कसांनी उदक भक्षण करता म्हणून दिसता की ते सर्व ही ताका उत्पत्ती जातके. अशी हे पिंडज देह धारण केले नंतर क्षुधा त्रशा युक्त हे प्रेत 11 आनी 12 दिवसाक पिंड प्रदानाचे भोग करच्याक समर्थ जातके. आनी 13व्या दिवसाक तागेले विशेष रितीन तागेले जीवनाचे उद्धार घेवचे तरी ते यमदूताच्यान पुनः कशे रितीन मांकडाक गळ्याक सरपळ घालून कशी व्हरता की तशीच गेलील तसले जीवात्माक ते यमदूत प्रेत रुपाचारी ताका धारण करून व्हरत आसाची प्रेत पाश यमपाश घालून गरुडाक पुनः परमात्मा सांगता यमलोकाचे मार्ग तू विशेष रितीन वैतरणी नदी म्हण सोणू 86,000 योजन वैतरणी नदी उरता. हे मार्गान तू प्रेत प्रतिदिन म्हळ्यार प्रतिनित्य 200 योजन पसून चमकुच्याक शक्यता आसके. यमलोका वच्चाक ताका 47 दिवस लागता के. पळयाच पयले यमलोका वच्चाक ताका केवल 135 मिनीट लागले, ताका 3 मुहूर्त समय लागले. जाल्यार तागेले देह शरीराचे एक रूप विन्यास वाडील नंतर ताका 47 दिवस ते यमलोकाक वच्चाक जावका म्हणत असले संदर्भ हे गरुड पुराणांत येता. सौम्यं सौम्यपुरीं नगेंद्र भवनं गंधर्व शैल गमौ क्रंचौ क्रूरं पुरं विचित्र भवनं बहुवद्यं दुःखं नानाक्रंदपुरं सुतप्त भवनं रौद्रं पयोर्वर्षणं शीताड्यं भवभीतिधर्म भवनं यां यां पुरं जाग्रतः. पळय कसं एक परमात्मान यमराजाले पट्टणाचे निरूपण कशे रितीन केले की म्हळ्यार
यमराजाले 16 पट्टण आसा के सौम्य, सौरीपुर, नगेंद्र भवन, गंधर्वपुर, शैलागम, क्रौंच, क्रूरपुर, विचित्र भवन, बहुपद, दुःखद, नानाकंदपुर, सुतप्त भवन, रौद्रपुर, पयोवर्षण, शीताड्य, बहुभीती म्हणतसले 16 पट्टणाचे गेलील नंतर अंत्य पट्टण यमधर्मालय पट्टण के हे पट्टणाचे पळयाची कशे रितीन जीव ते यमपाशानाच्यान अत्यंत दग्ध रितीन वेतना यातना करतची ते मार्गांतू वत असा आहाकार उहुकार करत असा आपणाले घर सती पुत्र व्यामोह सोडून सर्वही आपूण संपादन केल्ले द्रव्य सोडून सर्वही आपूण केलेले तसले इष्ट बांधव्य बंधुवर्ग आपणाले घर कार बाईक कसकसले धन असा सर्वही सोडून ताका केवल ते क्षणाचेर येवचकी मारे ताण केलेले तसले धर्मकार्य ताण केलेली तसले साधना ताण केलेली तसले मुक्ती ताण केलेली तसले भक्ती मात्र तगेल वर्षी येतके आम्ही केलेली तसले एफडी बी येना आम्ही केलेली तसले भांगर बी येना आपणेन संपादन केलेली तसले कसनय वस्तू येना केवल आम्ही कसन भक्ती केल्यावे ते मात्र आमगेले बशी येता तशें दुखुनूची आमगेल म्हालगडे आमकां सांगत आसाचे नित्य ही परमात्माले श्रुती स्मृती पुराणोक्त रीतीन आमी परमात्माले पूजन की भक्ती की सद्बुद्धी रीतीन शुद्ध अंतःकरण रूपारी परमात्माले चिंतन करका के तद्निमित्तान हे मनुष्य जीवनांत आयिल्ले तसले सर्व ही कष्टाच्यान तापत्रयाच्यान मुखार येवचे तसले हे योग्य न्हयशिले अयोग्य रितीन आशिल्ले तसले नरकाचे तापत्रयाच्यान आमी मुक्ती घडका तर जाल्यार आस्तनपुणेची हरिनाम स्मरण करका गोदान करका ना संपादनाचे अन्नदान करका ना जाल्यार संपादनाचे भक्ती करका ना संपादनाचे कसनयच एक सत्पात्रांक दान करका योग्य रीतीन परमात्माले सेव करका परमात्माले उपासन करका परमात्माल कितरीची जीवन केल्यार मात्र अंत्यकालाचरी परमात्मा आमकां सहस्र हाताच्यान रक्षण करतके ना तर जाल्यार हे सर्व ही कष्टाच्यान तापत्रयाच्यान मुक्ती घडण्याची आमगेले आत्माचे जीव हे सर्व ही यमपुरीचे संचार घेवच्याक पावतके हे म्हणत असले दृष्टांत आम्ही पळोवंक न्हू आमगेले जीवनाचे विशेष रितीन आम्ही संपादन केलेले मात्र आमगेले जीवन पावच्याक खंडीत पावता म्हणत असले दृष्टांतू आमकां दिसता आयच्या दिवसाक हे प्रथमाचे विशेष रितीन गरुड पुराणाचे प्रथम अध्याय हांगा निरूपण दिल्लेले आसा हे गरुड पुराणाचे सारोद्धारांतू पाप नाम ऐक मुष्टिक म्हणत असले दुःख निरूपणाचे प्रथम अध्याय हांगा समाप्त जाता आयच्या दिवसांतू श्रद्धेन शुद्ध अंतःकरणपूर्वक आमी सर्वही बसूंक न्हू कशे रितीन हे गरुड पुराणाचो उल्लेख केलो कशे रितीन हे जिवात्माक कशे रितीन त्रास देता ते त्रासा निमित्त कशे रितीन तागेले जीवन मरण परिस्थितीन तूं भोगचीत असले दृश्टांत घडले ना कशे रितीन तो रोधन करत आसा म्हणत असले दृश्टांत गरुडदेवान विचारले निमित्त परमात्मान आपणाले मुखोद्गत जावंक न्हू सर्व ही स्ताराचे विस्तार रितीन आमकां हे गरुड पुराणांत उल्लेख केल्ले आसा तद्निमित्तान पुणेची आमगेले जीवन मरणाचे घडचे तसले प्रसंगवशात पयलीची आमी परमात्माले स्तुती भक्ती चिंतन उपासना ना तर जाल्यार दान मान अन्नदान की ना योग्य रितीन गोपूजा की ना योग्य रितीन कसनयच एक वस्तू सतपात्रांक दान करच्याक पळोवका तद्निमित्तान हे कष्टाच्यान आमी तापत्रयाच्यान सर्व ही मुक्त देवच्याक कारणीभूत जातके अशें दुखुनूची आमी आयच्या दिवसांतू प्रथमत जावंक न्हू विशेष रितीन हाजीचे चिंतन मंथन करूंक न्हू हे ज्ञान कार्यांतू विशेष रितीन गरुड महापुराणाचे प्रथमाचे दिवसांतू सर्व आमी हे युवसेवा वाहिनी माध्यमा तर्फीन जेवचे तसले वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर आमी हाजीचे श्रवण केले निमित्तान आमगेले सर्व ही कष्ट तापत्रय परमात्मा आमकां विशेष रितीन तापत्रयाच्यान मुक्त जावंक न्हू नित्य ही परमात्माले चरणारविंदांतू भक्ती करचे तसले शाश्वत सुख आमकां परमात्मा प्राप्तीकरण करून दिवो आमगेले हे आमी गरुड पुराणाचे श्रवण केले निमित्तान
आमगेले गेलील तसले गतपित्राले आत्मांक विशेष रीतीनं संतोष पावका तंगेले कृपा आशीर्वाद नित्यही आमगेले कुटुंबाचरी सत्य रीतीनं सत्य प्रकाशाच्या रीतीनं परमात्माले कृपा दृष्टी आशीर्वाद रूपारी तंगेल सुदाची आमगेले पितृवर्गांचो आशीर्वादू आमगेल वयर सदा उर्गेनु आम्ही मुखार सून चलच तसले वाटेक आमगेले एक म्हालगड्याले घालून दिलेले तसले मार्ग ना ऐकल तसले गरुड पुराणाचे वाक्य आमगेल जीवनांतू सार्थकता कोरून घेवच्याक आम्ही प्रयत्नतः कोरगेनु परमात्माले अंतर्गत जावंगेनु आईचे ज्ञानयज्ञ कार्य परमात्माले चरणारविंदांतू अर्पण कोरगेनु आम्ही सर्व ही कृतार्थ जाव्या हाजेने फल आमकां सर्वांक प्राप्ती करण परमात्मा कोरून दिवो आनी जी हे वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर GSB युवसेवा वाहिनी एक यूट्यूब वाहिनीनं एक धर्मप्रचारक कार्याचे एक निरूपण करता म्हणत असले महत्व आकांक्ष धवरील असा तांगेले आकांक्षा रितीनं तांकां सुद्दाची परमात्मो नित्यही लाभदायक दिल तसले एक समाज बांधवांक योग्य रितीनं संस्कारयुत जीवनाक आदर्शप्राय देवच तशीची तांगेले एक माध्यम मुखांतर सुद्दाची एक प्रयत्न करणी तांणी सुद्धा केल्ले आसा हांकां बीची फल योग्य रितीन मेळगेनो हांगेले माध्यमा निमित्त सर्व ही तांगेले जाग्यार बसून हाजीचे कथा श्रवण केले निमित्तान तांकां बीची देव तांगेले सर्व ही मनाचे प्रमाणारीची तांकां बी देव अनुग्रहीत कोरगेनो तांगेले बी सर्व कष्ट तापत्र्याचें निर्मूलन कोरगेनो नित्य ही परमात्माले स्तुती श्रद्धायन भक्तीन आमगेले गुरु परंपरेन कशे रितीन आमकां योग्य मार्गदर्शन दिलें आसा ते मार्गदर्शना अनुसार आमकां चलच तशीची देव करो म्हूण सांगून देवचरणी गुरुचरणी आनी जी सर्व म्हालगड्याले संस्मरण करतची आयच्या दिवसाचो कथा भागो हांगा समाप्ती करत आसा तत्स श्री कृष्णार्पणमस्तु हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम।